आर-टीची पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे आणि या पहिल्या लिस्टमध्ये ज्या मुलांचा नंबर लागलेला आहे त्यांना 20 एप्रिलपर्यंत ॲडमिशन करता येणार होते. पण बरेच असे पालक आहेत की त्यांना काही कारणास्तव त्यांच्या मुलांचे ॲडमिशन करता आले नाही. तर अशा पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आर-टीच्या पहिल्या लिस्टमध्ये ज्या मुलांचा नंबर लागलेला आहे आणि ज्यांचे ॲडमिशन अजून बाकी आहे त्यांना आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या अगोदर 20 एप्रिलपर्यंत ॲडमिशन करता येणार होते. पण आता यामध्ये वाढ करून आता ज्या मुलांचे ॲडमिशन बाकी आहे त्यांना येत्या 30 एप्रिलपर्यंत ॲडमिशन करता येणार आहे. शासनाने मुदतवाढ करून 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ करून दिलेली आहे. त्यामुळे ज्या मुलांचे ॲडमिशन बाकी आहे त्यांनी येत्या 30 एप्रिलपर्यंत ॲडमिशन घ्यायचे आहे. आणि ज्या मुलांचा नंबर या पहिल्या लिस्टमध्ये लागलेला नाही त्यांनी काळजी करू नका. कारण दुसरी लिस्ट अजून यायची बाकी आहे. या दुसऱ्या लिस्टमध्ये तुमच्या मुलांचा नंबर लागू शकतो. ज्या मुलांचा नंबर पहिल्या लिस्टमध्ये लागलेला आहे आणि ज्यांचे ॲडमिशन अजून बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्यायचे आहे. कारण यापुढे मुदतवाढ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही मिळालेली जी काही मुदतवाढ आहे 30 एप्रिलपर्यंत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांचे ॲडमिशन करून घ्यायचे आहे. आणि आजचा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या मुदतवाढीचा फायदा होईल. आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.